श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैसे जन्मरण संसार. ती काळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिते, शिवनामे आहे ज्याची आसक्ती. त्याशी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामे होता रत. तरी बंधन कैसे तया, धन इच्छा धरुणी चित्ती. धनाढ्याची करती स्तुती, तैसे शिवनामे प्रवर्ताती. तरी जन्म मरण कैसे तया, राज्य भांडारीचे धन. साधावया करती यज्ञ, तैसे शिवचरणी जडले मन. तरी संकट विघ्ने कैशी तया, धन्य ते शिवध्यानी रत. येची विषयी कथा अद्भुत, नैमिषारण्ये सांगत. श्रुत शौनकादिका प्रती, वामदेव नामे महाज्ञानी. शिवध्याने रत विचारे काणणी, एकाकी निर्माय शांतदांतजने. विविध भेदरहित जो, दिशा जयाचे अंबर. भस्मचर्चित दिगंबर, निराहार निरंतर. एकलाचे हिंडत असे, काय करावे कोठे जावे. काय घेऊने काय त्याजावे. विश्व शिवमय आघवे, खेद मोह वेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान, कालत्रयी न धरीच. गृहापत्य दारा वर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांशी. ज्ञानचर्चा शिवस्मरण, त्याविना नेण्याची भाषण. या नाव बोले जे मौन्य, भेदाभेदरहित जो. सर्वांच्या अनुगृतास्तव, ते स्वरूपी धरुणी विचारे शिव. जडजीव तरावया सर्व, विचारे सृष्टी स्वइच्छे. कार्य सारवणे कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रयरहित विधी निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग, जैसा ब्रह्मण्ये विचारे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तिजाचे दाहकत्व जाळले, उर्वीचे कंठन्यत्व मोडिले. चंचलत्व हिरोणी घेतले, प्रजन्नाचे तेने पै. आदत्व पूर्ण निरसोण, दोन्ही शुद्ध केले जीवन. एव पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंगी चर्चिले. ऐसा तो अमृतामृत, केवळ शुक की जड भरत. कोंचिरण्ये विचरत, सर्व हे दिखत शिवरूप. तो एक ब्रह्मराक्षस धावत, महाभयंकर शरीर अद्भुत. कपाळी शंद्र जिव्हा लळलळीत, भयानक मुखाबाहेर. खादिंगरार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिल परिमित. शुदित तुषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्वभक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावून या एकाएक, कंठी घालीत मिठी त्याच्या. लोह परिसाशी झगडता पूर्ण, तात्काळ होय दिव्य सुवर्ण. देवी त्याच्या अंगस्पर्श करून, मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सर्व वृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपल्या अंगी झगटून, उद्धरला पिच्चासन. हे त्याशी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. तेने सुखदुःख शीतोष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी रोग की भोग दारुण, हे नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हे स्मरण नाही त्याशी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निषेधी स्पर्शिणा. ऐसा तो योगेंद्र निश्चिम, त्याच्या अंगस्पर्श पाप झाले भस्म. दिव्य रूप पावण सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्र जन्मीचे झाले ज्ञान,
त्याशी आठवण झाली संपूर्ण. मानसरोवरी वरी उदक पान करिता काक हंसवय. की हाटक नदी तिरी देख कळता पाषाण काष्टा देख. दिव्य कार्तश्वर होय सुरेख तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधार ससपाण ते सहजी आले देवपण. की शशी किरण स्पर्श करुण देवी जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तया ते. म्हणे गुरुवर्या एक पूर्ण मी तव दर्शने पावलो झालो. तुझशी करिता संभाषण वाटेल पावण शिवपदा. मज सहस जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून पापे घडली जी दारुण. ती अनुक्रमे सांगितव. पूर्वी मी राजा दुर्जय यवनमध्ये अति निर्दय परम दुराचारी होय. ब्राह्मण प्रजा पीडित प्रजेशी नित्य करी मार. आवडे तैसा विचारे स्वच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसे आहे की नेने. स्वप्नीही नेन कदा धर्म. ब्रह्महत्यादी पापी केली परम. नारी पूर्व आणोनी उत्तम नित्य नूतन भोगिमी. ऐशा स्त्रिया असंख्य भोगुण बंदी घालोनी केली रक्षण. सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी. एकदा भोग देवोनी दुसरीची तिचे न पाहे वदन. बंदी रडदा क्रोधोन शाप देदी मज लागे. विप्र पळाले राजातून पट्टणे ग्रामे खेचके जाण. इतकेही धुंडोन स्त्रिया धरणी आणल्या. 3 शते द्विजनारे 4 शते क्षत्रिय कुमारे. वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या. शूद्राच्या सहस्र ललना चांडाळ नारी 4 शते जाना. त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र 1 भोगिल्या. चर्मक कन्या 5 शत रजकाच्या 4 शते गणित. वरांगणा असंख्यात मिती नाही तया ते. 5 शते महारिणी इतक्याच वृक्षली नितंबिनी. या वेगळ्या कोण गणे इतर वर्ण अष्टदश. इतक्या कामिनी भोगुन तृप्त नव्हे कदा म्हण. नित्य करी मद्यपान अभक्षण तितके भक्षिले. ऐसे भोगिता पापभोग मज लागला क्षयरोग. मृत्यू पावलो सवेग कृतार्थ दूत धरुणी नेती. यमपुरीचे दुःख अपार भोगिल्या मा अति दुरस्तर. तप्त ताम्रभूमी त्यावर मज लागे चालविले. लोहस्तंभ तप्त करून त्याशी नेऊन देवभीती अलिंगण. माझे घोर कर्म जाणून अशी पत्रवणी हिंडविती. कळीत तिल झाले तप्त त्यान नेऊणी बुडवीत. तोंडी घालिती नरकमूत्र पाप बहुत जाणोनी. महाक्षार कटुरसानोने मुखी घालती पासले पाडून. तीक्ष्ण चंचूचे उध येऊनी नेत्र फोडती एकसरे. कुंभी पाकी घालूनी शिजविती. कर्णी तप्त लोहदंड जळपिती. आहा तिची जाचणी किती सांगू आता गुरुवर्या. तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन. मांस तोडून हे सांडसे करून वरे शिंपिती क्षरोदक. जिहा नाशिक आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून. हस्तपाद खंडोन पोट फाडिती क्रूर शस्त्रे. अंगीचा काढती भाता तप्त शस्त्र रोहिती माथा. शिशून छेदुनी उदद्वारी अवचिता तप्त आगळा घालिती. सर्वांगाशी टिपण्या लावून सवेच करीती पाशबंधन. पुष्टीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृक्षांना करती चूर्ण. हस्तपायी आणून पाषाण वेळी घालती. सहस्र वशन लगे अंत ऐशिया नरकी बुडवीत. एक येऊनी पडती दंत पाश घालाती ग्रीवीसी. आपुली विष्टामूत्र बळीच भक्षविती यमदूत. सर्वेच अंगाचे तुकडे पाडित. दोष अमेत जाणूनिया श्याम शबल श्वान लावून. चराचरा टाकीती पाडून. एक शिराती काही ती उडून. एक मास उकळीती. लोहगळा उष्ण तीव्र पुष्टी हृदयी करीती मार. उकडी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चोचिती.
तीक्ष्ण औषधीचे रस आणि ते नाशिकाद्वारे आत ओवतीती. सवेच उषक कृपी टाकीते बहुत विपत्या भोगिल्या ज्यांचे विष परमदुर्धर ऐसे अंगास डसविती विखार अग्निशिखा लावणी सत्वर हे शरीर भाजिले. अंतरिक्ष अशी धारे बसवून पायी बांधिती जडपाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे. कातडी काढून निश्चिती त्याची त्याज कडून भक्षिविती ध्वनिवणी टांगिती आपटिती क्रोध भरे. लोहकंटकी उभे करून करती इंगळांच्या अंतरण मस्तकी घालून या पाषाण फोडती टाकते मस्तक. लोहचनक करुणी तप्त खाका म्हणे धूत मारित ओठ धरून फाडित तप्त सळ्या नाकी खोविते उपराटे टांगून ग्रीवेसी बांधून थोर पाषाण रिस व्याघ्राधिक आणून विदारिते त्या हाती. गजपदा खाली चूर्ण करविते तप्त निरपाषाण अष्टांगे कवर्तून विगळाली टाकीते भयानक भूते बिळसाविते लिंग छेदोनी खामणती साधे ठाई ठाई मुळती. तीक्ष्ण शस्त्रे करून या भूमीत रोवण्या शरीर करती बहुत शरमार सर्वेची शूळ परमत्रिव्य त्यावरी पालते घालिते वरी मारते मुसळ घाये. मग पाषाण बांधिले लवला आहे नरक वापित टाकिले पाहे अंत न लागे उतरता. काचा शिरे शिशे याचा रस करून बळेची करविती पाषाण तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता. ऐशी 3 सहस्र वर्षापर्यंत नरक यातना भोगल्या बहुत त्यावरी मज ढकलवणी देता. व्याघ्र जन्मा पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी रुक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा. 6वे जन्मी सारमेव सबळ 7वे जन्मी शृंगाल 8व्याने गवय विशाल गृहल्या मी झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विधी. 13व्या जन्मी बक झालो 14वे जन्मी वट कुरकुट त्यावरी गिध झालो पापिष्ट मग माझ्या योनी दुष्टा युग त्यावरी जाण पा. 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भर्ग सवेची पावलो मूषक जन्म उलुक त्यावरी झालो मी. 22व्या जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषिद्ध आता राक्षस जन्मलो. सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रथमे करून पावन झालो स्वाम्या. गंगा स्नाने जडे पाप अत्री नंदन हरिताप सुरतरु दैत्य दैन्यानुप हरित दर्शन करून या पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जडून. यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला तेदवा एक विप्र होता महामंगळ शूद्र श्रीशी नतला बहुतकाल तिच्या वेळतारे साधनी वेळ जीवे मारले तुझ्या ते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करी तो यमदतीला मारित त्याच बहुत बघित असे. इकडे शिवसदना उत्तम त्यापुढे मांडिले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्तपूजना बैसले त्या भस्मात श्वानस वेग येऊनी बैसले पाये शिवलिंग भस्मचित त्याचे अंग जात मग त्वरेने पडले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात. कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो. तो यमदूती नरकातून काढिला यम शिवदूती माणी वाहिला कैलासाशी जाऊन राहिला संहारला पापसमूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णावे महिमान. राक्षस पुषे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा. भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे. मंदारगिणी परमपवित्र उच्च योजने 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देव सहित पातला. यक्ष गण गंधर्व किन्नर चारण पिशास गुहक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टन बैसले. मरुदन पितृगण समस्त 11 रुद्र 12 रीत्य अष्टवसु अष्टभर सत्य अष्टदिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीवर अष्टदिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नभवर
शंकरा विचिष्ट हाले विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मिळे अपार मंदारा चढी मिळाले शेंदूर वदन वीरभद्रकुमार 60 कोटी गणसमग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मंदार शुभ्र दिशे तेथे आले सनतकुमार साष्टांग करुणी नमस्कार श्रवण करुणी अपार युवती धारण विधी पुसते यावरी बोले जाश्वनिळा युवती जाना तेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळा मोतिका कणा विरहित ते वाळवणे उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध युवती मज परम शिव गायत्री मंत्रीजे आदि अनुष्ठे लाविजे उद्व मग मस्तका भवते विष्टीजे शुद्ध तजने लावी निषिद्ध कनिष्ठका वेगळी करावी दो बोटांनी लाविजे भाडे अंगुष्टे मध्यरेखा तिजागडी ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळे सनत कुमारा सांगत तर्जरी लाविता सर्वांगी होती त्रिबोटी लाविजे निश्चिते येणे महापापे भस्म होते शिवभूषण प्रमादे येणे महापापे भस्म होते शिवभूषण प्रसादे अगम्य सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अभक्षभक्षण महापापाचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होते ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप सुरू झाला कैलासाप्रती जावणी राहिला शिवरूप होणी वामदेव पृथ्वी पर्यटन सच्चे करीत चालेला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगीत रला असुर भस्मलेपण भारनेत्र सदा सुप्रसन्न भक्ताशी मंत्र तीर्थ द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिष्य औषधी सर्व जेथे जैसा धरती भाव सिद्धी तैसा तयाशी पांचाळ देशी निपनात नाम जयाचे शिहकेतु जैसा शक्रनंदना केतुतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृगयेस गेला तो उपाड मागे चालत धुरंधर दळ शबराचेही मेळ बहुसाल निगती तयासवे वनवनी हिंडता भूपाळक शबर एक परमा भाविक मग्न शिवालय एक गेला त्यात निषेध तो उन्माळवणे पडले दिव्यलिंग पंचसुती रमणीय अभंग स्नेह केतुरायासे सवेंग दाविता झाला तयादवा राजा म्हणे लिंग जागले परी पाविजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडले दंबे करुणे लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेवल्यास जोड करून देविका सारे मांडले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश धरुणी शुद्ध यात्रेस हिंडती जैसे मंद की मारहंद्य वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळ नेहमी साधू वेश धरुणी वाटेत बैसला करावया विघ्न एक भावे विना देवतार्चन व्यर्थ आहे दांभिक शबरा चिशी म्हणे नोपसत्यक तुझ हे लिंग सापडले उत्तम निषेध म्हणून पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदे केले बोले नोपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्माविन नैवेद्य करू नये समर्पण हेची वर्मा मुख्य जाना शैव लक्षण निष्ठेचे नुभ वचन मानून यथार्थ शबर लिंग घरा अनित शबरीस सांगे वृत्तांत शबरीत ती झाले समूर्त शिवलिंग स्थापना दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आनती मिळवणे सापेक्षे एकांती होताची सुंदर नैवेद्य आणि ती झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्थानी आदर ऐशे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्याशी निष्ठा पहाव्या पूर्ण केले नवला पंचवदने ऐसे एकता घडून आले चिता भस्म हा कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमेले भूमंडळ परतवणे सदनाशी येत शबरीशी सांगे वृत्तांत ती झाली चिंताक्रांत म्हणे पूजना केवी होय केले शिवपूजना उत्तम परिणाम मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परमा नैवेद्य शिवाशी अर्पिणा शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागुण मी आपले भस्म करते आता पाक सदनी बैसोन
लावणी घेते आता अग्न तो चिदाभस्म चर्चून सामपूजन करावे. मग सुचिरपद होणी शबरी शिव ध्यान स्मरण करी अग्नी लावणी जड करी भस्म करी कलेवर. शबर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवाशी सप्रेम परिनैवेद्यार्थ आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाये शंकर आसन घालून शबर परम सादर शिवार्चने. शबरी उदक पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकांत करून परभ्यासे बोलावित. एकांती होताची सदाशिवा तुटीन वाजता नैवेद्य दावावा. विलंब होता महादेवा शोभ अत्यंत अपय होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर परिनैवेद्य होता उशीर क्षोभोनी जातो श्रीशंकर उशीरन मात्र सौशेना. शबर आनंदमय शिवार्चने श्री येणे शरीर जाळीले ये नाठवे मणी मने लढणे नैवेद्याने तव पाठ शिवे धावणी. रंभा ऋषी मेनका सुंदरी त्यावणी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी दीतपतीच्या दिधवा. नैवेद्य अर्पणी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडून या कर स्तवन करती शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय शिव माया चक्रचाळका दुर्जन दमना मदनांतका शिंभक्त भवभारका भवानी पते. पूजन झाले संपूर्ण शबर पाहे श्री विलोकोण अलंकार मंडित सद्गुण. आपण हे शिवरूप झाला निक निळकंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमान तवा आले दिव्य विमान वाद्य पार वाजती. ईत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह कीर्तन उपाड विमाने बैसून तात्काळ शिवपद पावली दोघेही. रावा म्हणे विनोदी करून म्या सांगितले चिता भस्मपूजन परिधन्य शबराची निर्माण उद्धरण गेला कैलासा. धन्य ती शबरी कामिनी देह समीरपला शिव अर्चने तव एकनिष्ठा दिकल्या वाचोने पिनाक पाणी प्रसन्न नव्हे. सिंह कीताशी लागला तोची छंद सर्वदा शिवजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीतिनिपोवर शिवप्रित्यार्थ उदार धन्य वाटी सत्पात्री. असे करिता शिवभजन सिंह कीत स्वरूप होऊन शिवपदी राहिला नेऊन. धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृता मंडपे सुरवाडली चढत जात श्रीधर वालवली अळविहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया. ती छाया सदन अत्यंत ते वैसत शिवभक्त प्रेम दाक्ष पडे पक्व बहुत सदा सेविते आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मुंडाने हृदया विरिंदा कैवल्य पददायका अवेच्छा लीला गाध बोलवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणा ब्रह्मत खंड परसोत सज्जन अखंड नवमोध्याय गोळा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शंकर पार्वती पते हर हर महादेव. भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व अध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.